हाय. हल्ली सोशल मीडियावर कसं झालंय ना, एका रात्रीत माणूस व्हायरल. डोक्यात काही विचार आला की लगेच रील, की लगेच टाकलं की व्हायरल. असं झालंय खरंच. त्यामुळे झालंय कसं, जग आलंय या पंजात. आपण पाश्चात्यांच्या अगदी जवळ पोचलो. त्यांची रील्स सुद्धा आपण बघतो. नाही म्हटलं तरी त्याचा प्रभाव पडतोच. आणि त्यांचं जे बोलणं असतं त्याची कुठेतरी नकळत कॉपी करायची इच्छा होते. त्यामुळे झालंय कसं, चांगले चांगले मराठी शब्द मागेच पडत चाललेत ना हो. काय करणार, इंग्लिश शब्द आपल्याला असे सहज उच्चारता येतात. ते आपल्या रुटीन मध्ये बसून गेलेत. हे बघा, रुटीन पाहिलं का, असं आहे. त्यामुळे मराठी शब्दांचे काही अर्थ जर विचारले तर पटकन सांगता येत नाहीत. उदाहरण बघायचं का तुम्हाला? मी विचारते एक प्रश्न तुम्हाला. बस. बसला मराठीत काय म्हणतात सांगा बरं? नाही ना सांगतायत. अहो, विचारच करावा लागतो, आठवावं लागतं खूप. बसला काय म्हणतात? बसला बसच म्हणतात की. बस हा काय, हा BUS नाही का, इंग्लिश शब्द आहे. हे सगळं आठवावं लागतं आपल्याला, कारण चपखल अर्थाचे मराठी शब्द पूर्णपणे विस्मरणात जात आहेत. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आता सध्या. आपण उत्तर देतो, विचार करतो करतो. प्रवासी वाहन, प्रवासी गाडी. कारण इथे कोणाला निरुत्तर व्हायचंय, पण असं नाहीये. मराठी शब्द हा मराठीच असतो. गोंधळात पडलात ना तुम्ही सुद्धा? मग तुम्हाला चारोळीतून सांगू का मी? सांगते. लालपरी असो अथवा शीतल थंड नीलपरी, आपल्याला पोटात घेते आणि नेऊन पोचवते घरी. तिला आपलं वजन होत नाही, कंटाळा कधीच नसतो जिला. अहो, कितीही बस म्हटलं तरी उभंच राहायचं असतं तिला. मंडळी, जनिका म्हणतात तिला. कळलं का? आपल्या बसला जनिका म्हणतात. लक्षात ठेवायचं. हं, लक्षात ठेवायचं. कमेंट करायची, लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं. मी वाट बघते कमेंटमध्ये. तुम्हाला आवडलं का जनिका हे नाव? सांगा मला आठवणीने. टू टू टू.